नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भात. प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा ही नाशिकमध्ये होती आहे. नाशिकमध्ये सभेची जय्यत तयारी केलेली आहे आणि थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची जाहीर सभा नाशिकमध्ये पार पडणार आहे. नाशिकमध्ये मराठीचा आवाज हा घुमणार आहे. नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणूक उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा ही थोड्याच वेळात सुरू होणार आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन केलंय. नाशिकमध्ये राज्यातील पहिलीच ठाकरे बंधूंची ही सभा आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत. किरण, सभेची कशी तयारी झालेली आहे आणि किती वेळामध्ये ही सभा सुरू होईल? जगदीश, आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंची पहिली सभा ही नाशिकमध्ये होत आहे. संपूर्ण तयारी या सभेची झालेली आहे. अगदी काही वेळानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल होतील. नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोक मोठ्या प्रमाणात हे दाखल झालेलं आहेत. संपूर्ण मैदानामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळतोय. अगदी काही वेळानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे या सभास्थळी दाखल होतील. आज संपूर्ण महाराष्ट्राचा जो लक्ष आहे तो या सभेकडे हे लागलेला आहे, कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंची संयुक्त पहिली सभा हे नाशिकमध्ये होत आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे काय एकूणच भाषण करणार आहेत, खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे. आपण समोर दृश्यांमध्ये बघतोय मोठी गर्दी जी आहे या सभास्थळी झालेली आहे. अगदी 10 ते 20 मिनिटांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सभास्थळी दाखल होतील आणि दोघंही भाषण करतील आणि त्याच भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून नाशिक असेल, राज्यात असेल, जे राजकारण झालेलं आहे नाशिकमध्ये, विशेष करून भाजपमध्ये जो अंतर्गत वाद आता मध्यंतरी हे एकूणच समोर आला होता, या सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे काय एकूणच भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण किरण, तुमच्या मागे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावना समजू शकतात, त्यांच्याशी बातचीत होऊ शकते. मध्ये गेलेले आहेत. खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती हे राज ठाकरे काय एकूणच बोलतात हे आज पाहणं महत्वाचं असणार आहे. काही लोक आलेले आहेत माझ्या सोबत. अशा पद्धतीनं विशेष हे पोशाख घालून जे आहेत हे लोक आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी आलेले आहेत. आदेश फक्त मातोश्री, शेवटच्या श्वासापर्यंत, अशा पद्धतीचं हे संपूर्ण हे बॅनर आहे आणि ते बॅनर घालून हे लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कुठून आलेला आहात आणि हे बॅनर जे आपण घातलेलं आहे काय एकूणच या मागचं हेतू? मी संगमनेर अहिल्यानगरमधून आलो, मुस्लिम मावळा. हा बॅनरचा फक्त एकच अर्थ आहे, जे आमचे नव्हते ते आम्हाला सोडून गेले, त्यांनी त्यांच्या माथावर गद्दारांची शिला लिवली, तो गेले ते कावळे होते. आज जे तिकडे उपस्थित आहे ते निष्ठावंत मावळे आहेत. हा का एक दिवसा अगोदर